नमस्कार, मी केअरिंग चित्रा, शेअरिंग हॅपीनेस, स्वानंद इन्व्हेस्टर. तुम्हाला माहिती आहे, महिला दिनाच्या निमित्ताने सगळ्याकडे आता वेगवेगळे प्रोग्राम सुरू आहेत. तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण आता स्वावलंबी होतोय. आपण प्रत्येक क्षेत्रात खूप छान काम करत आहोत. पण आपण आर्थिक आपली जी बाजू आहे ती तितकीच मजबूत केलेली आहे का? कारण सगळी जी कामं आहेत ती बरोबरीने करत असताना आपण आर्थिक स्थिती आपली तेवढी पूर्ण छानपैकी झालेली आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं जे आर्थिक नियोजन आहे ते पण आपण व्यवस्थित करायला हवं, हो की नाही? जसं की मुलांची लग्न, त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, यासाठी आपण काही पैसे बाजूला ठेवलेले आहेतच आणि ते छान प्रकारे चालू आहे सर्व. पण आपण आपल्या रिटायरमेंटसाठी काही विचार केलेला आहे का? कारण आपण आयुष्यभर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असतो, पण आपण स्वतःच्या रिटायरमेंटकडे फार दुर्लक्ष करतो. तर त्यामुळे तुम्हाला खूप छान प्रकारे आत्तापासून जर विचार केला तर छान प्रकारे रिटायरमेंट प्लॅनिंग करता येईल. म्हणजे आज जशा तुम्ही आर्थिक स्वावलंबी आहात, सर्वांची मदत करताय, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेताय, त्याचप्रमाणे त्यावेळेला सुद्धा हे करता येईल. प्रत्येक व्यक्तीची काळजी घेता येईल. त्याला आर्थिक स्वरूपातली जर काही मदत हवी असेल तर तुम्ही जर आर्थिक स्वावलंबी असाल, त्यावेळेला पण आत्मनिर्भर असाल तरच तुम्ही ते करू शकता, हो की नाही? तर आत्तापासूनच तुम्ही विचार करा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगला. म्हणजे दरवर्षी तुमच्या खात्यामध्ये एक स्पेसिफिक अमाऊंट आली पाहिजे की ज्यामुळे तुम्ही अगदी ठामपणे सांगू शकता की मी माझं जे निवृत्तीनंतरचं जीवन आहे ते अगदी उत्तम जगत आहे. तर त्यासाठी आत्तापासूनच काहीतरी प्लॅनिंग करायला हवे, हो की नाही? तर तुम्हाला जर अशा प्रकारचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता 9819667599 या नंबरवर. धन्यवाद.